विचारसागर विचारसागर ग्रंथात तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू आहे की कर्माने मोक्षाचा असंभव ज्ञानाने मोक्षसिद्धी. हा विचार पाहत असताना आपण विचार करून आलो की पूर्वपक्षाने असं म्हटलं होतं की प्रायश्चित्त कर्म करत असताना साधारण आणि असाधारण त्या ठिकाणी प्रायश्चित्त कर्म आपल्याला करायला सांगितलं. त्याच्यानंतर प्रायश्चित्त कर्म करावे, त्यानंतर अजून काय कर्म करावं, निषिद्ध कर्म करू नये आणि काम्य कर्म करू नये, तर नित्यनैमित्तिक कर्म मात्र करावे. आणि ते नित्यनैमित्तिक कर्म जर केले ना तर नित्यनैमित्तिक कर्म न केल्याचं पाप लागेल. आणि ते जर पाप लागेल तर ते पापाच्या निवृत्तीकरता ते पाप उत्पन्न होऊ न देण्याकरता नित्यनैमित्तिक कर्म करावं. म्हणजे ते नित्यनैमित्तिक कर्मापासून काही पुण्य उत्पन्न होईल का, तर पुण्य हे उत्पन्न होणार नाही, पण न केल्याचं पाप उत्पन्न होईल आणि त्या पापाच्या निवृत्तीकरता नित्यनैमित्तिक कर्म करावं. हा असा पूर्वपक्षाचा विचार जो होता त्याचं खंडन करण्याकरता आपण विचार करून आलो की श्लोक आला होता की ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सतः. नित्यनैमित्तिक कर्म न करणे हे मुळात कसं आहे, अभावरूप आहे. मग ते अभावरूप असेल तर त्याच्यामध्ये भावरूप पापाची उत्पत्ती कशी होणार आहे, होणार नाही, बरोबर आहे की नाही. ते कर्म न करणं हे अभावरूप आहे आणि करणं हे भावरूप आहे. मग केलं तर पुण्य निर्माण होऊ शकतं, ते काही पापाला निर्माण करतं अशातला काही भाग नाहीच आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून त्या नित्यनैमित्तिक कर्म त्याविषयी विचार करत असताना, ते कर्म करत असताना त्याच्यातून दोन अशा पद्धतीचे अंकुर उत्पन्न होत असतात. एक वासनारूपी अंकुर निर्माण होत असतो आणि दुसरा त्या ठिकाणी पापपुण्याचा भोगरूपी अंकुर उत्पन्न होत असतो. म्हणून तो दोन कर्मापासून अंकुर उत्पन्न होतात याचा विचार आपण काल पाहिला. तर दोन अंकुर उत्पन्न होत असताना एक वासनारूपी अंकुर आहे, तर त्या असणाऱ्या वासनारूपी जो अंकुर आहे त्या वासनेची मात्र आपण निवृत्ती करण्याकरता सक्षम आहोत. परंतु पापपुण्याचा जो भोगरूपी दुसरा अंकुर आहे त्या भोगाच्या निवृत्तीकरता मात्र आपण त्या ठिकाणी सफल नाही आहे. का सफल नाही त्याचा विचार आपण करून आलो. तर याच्यामध्ये वासनारूपी जो अंकुर आहे का नाही, तर त्या वासना सांगत असताना काही शुभ वासना आहेत, काही अशुभ अशा प्रकारच्या वासना आहेत. आणि शुभ आणि अशुभ वासना सांगत असताना जर त्या ठिकाणी शुभ वासना असतील तर त्या शुभ वासना सत्संगामध्ये जर गेल्या तर त्या सत्संगामध्ये गेल्याच्या नंतर शुभ वासना दृढ होतील. आणि अशुभ वासना असतील तर त्या अशुभ वासनाची सत्संगामध्ये निवृत्ती होऊ शकते. अशा पद्धतीनं विचार करून आलो. आणि दुसरा जो भोगरूपी अंकुर आहे, मग भोगरूपी अंकुर या अंकुराची निवृत्ती कशी होणार आहे, तर ह्या भोगरूपी अंकुराची निवृत्ती आपल्याला भोगूनच अशा पद्धतीनं करावा लागणार आहे. बाकीच्यांनी आपले माईक बोलायचं नसेल तर बंद ठेवा, काय बोलायचं असेल तर चालू ठेवा वाटलं असतं. आता तुमचा व्हिडिओ बंद झाला. दुसरा जो भोगरूपी, आता ते अज्ञानी लोक आहेत का नाही, अज्ञानी, तर अज्ञानी लोकांना ह्या वासनारूपी म्हणा, येऊ दे ना सगळ्यांना, येऊ द्या, सगळ्यांना येऊ द्या. काय झालं, काय मला म्हटले का तुम्ही? मी म्हटलं तुमचा व्हिडिओ बंद झालाय असं म्हटलं. असं झालं का, बरोबर. एक मिनिट, आता बघा बरं, झालं का? झाला चालू.
आता दुसरा जो भोगरूपी अंकुर होता, त्या भोगरूपी अंकुराचा विचार करत असताना त्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की फलिच्छेचा अभाव. तर फलिच्छेच्या अभावाने त्याची निवृत्ती होईल का? तर फलिच्छेच्या अभावाने त्याची निवृत्ती होणार नाही. असा विचार आपला काल सुरू होता आणि आपला विचार सुरू असताना वेळ संपत आला आणि मग तिथं आपण थांबून घेतलं. तर आता प्रारब्धाचे ह्या दोन अंशाचे जे असे यथार्थ ज्ञान नाही, बरोबर की नाही, असे पुरुष आपापल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान की प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परामध्ये वाद करत असतात. असो, या प्रकारच्या अज्ञानी जीवास फलभोग वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. फलभोग वाचून म्हणजे ते फल जे आहे ते फल आता आपल्याला जसं वृक्ष लावल्याच्या नंतर त्याला फळ हे येणारच आहे. मग वृक्ष लावल्याच्या नंतर फळ हे आलंच, तर मग त्याची निवृत्ती भोगूनच संपावं लागणार की नाही? निवृत्ती भोगूनच संपावं लागणार आहे. म्हणून फलभोग वाचून निवृत्ती संभवत नाही. पण अज्ञानी लोकांना असं वाटतं की नाही, आपण त्याच्या इच्छेचा अभाव केला म्हणजे काय वाटेल, म्हणजे पूर्व पक्षाने काय म्हटलं, चला याच्या इच्छेचा अभाव केला म्हणजे आपल्याला फळ मात्र भोगावं लागणार नाही, असं त्यांना त्या ठिकाणी वाटत असतं. पण पण त्या अज्ञानी जीवाला मात्र भोगावंच लागतं. आणि मुद्दा असा उपस्थित झाला की ज्ञानी पुरुष जो आहे का नाही, त्या भोगा वाचून त्या असणाऱ्या कर्माची निवृत्ती संभवते. आता हे भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानाला मात्र संभवते आणि अज्ञानी मनुष्याला मात्र संभवत नाही. ज्ञान्या मनुष्याला का बरं ती संभवते आणि अज्ञानी मनुष्याला संभवत नाही? बोला, काय कारण त्याचं? देहाचे भोग देहाच्या ठिकाणी मी व माझे असं म्हणजे देहाचा त्याचा देहरूपी भाव संपलेला असतो. हं, देहाचं तादात्म्य संपलेलं असतं ज्ञानी पुरुषाचे, तो हं. मुक्तच झालेला असतो. म्हणून त्याचे ना म्हणजे ज्ञानी मनुष्याची भोगा वाचून म्हणजे त्याला भोग भोगावा लागतो का? वास्तविक पाहिलं तर तो भोग भोगत नाही का? भोगतो. वास्तविक लौकिकामध्ये सर्व भोग भोगतो. हा, लौकिकामध्ये संधी नसल्यासारखा असतो. याचा देह भोगीवर नसतो. याचा अर्थ काय होतो की तो आपला भोग त्या ठिकाणी भोगत असतो. असत्यरहित असतो. हा असत्यरहित. हा म्हणून काय लक्षात घ्यायचं त्याला आपण? असं विदेह अवस्था म्हणतात का? हा यालाच विदेह अवस्था असं म्हणतात. हा विधी अवस्था मला वाटलं असतं. Yes. ठीक आहे, हे काल आपण याच्यावरती बराच विचार करून आलो. ठीक आहे, आता खाली आपला विषय सुरू होता, कारण इथून सुरू झालं होतं आपलं कारण. कर्ता, कर्म आणि त्याचे फळ हे सत्य नसून अविद्येमुळे आत्मा स्वरूपाचे ठिकाणी कल्पित आहे. आता त्या ज्ञात्या पुरुषाला या भोगा वाचून कर्माची निवृत्ती संभवते का संभवते? तर आपण कारणाचं पाहत असताना हे कर्ता आहे आणि कर्ता कशाच्या सापेक्ष करता आहे? तर कर्माच्या सापेक्ष करता आहे. आणि कर्म आहे तर कर्माच्या सापेक्ष काय असतं? फळ असतं. म्हणजे याच्यामध्ये त्रिपुटी आली, एक कर्ता आला, त्याने केलेलं कर्म आलं आणि कर्मापासून उत्पन्न झालेलं फळ आलं, बरोबर की नाही? या तीन गोष्टी असतात. तर या साऱ्या तीन गोष्टी उत्पन्न होत असताना ही सत्य नसून अविद्येमुळं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय आहे? कल्पित आहेत, बरोबर आहे की नाही? हे कल्पित आहे. आता कर्ता, कर्म आणि फळ हे जर कल्पित असेल तर याची निवृत्ती, कल्पित पदार्थाची निवृत्ती कधी संभवते बरं? आता तुम्ही व्हिडिओ चालू करा आपापले आणि व्हिडिओ चालू करून समोर या, म्हणजे मला विचारता तर येईल. आपापले व्हिडिओ चालू करा वाटलं तर, ज्याला बोलता येईल त्याने, आणि समोर या, म्हणजे मग त्याला सांगता तर येईल कमीत कमी. तर कर्ता, कर्म आणि फळ आहे का नाही, ही जर कल्पित असेल तर कल्पित पदार्थाची निवृत्ती कशी होईल बरं? अनिश्चन वस्तूच्या ज्ञानाने. आ ज्ञानाने होईल. कोणाच्या यानं होईल? अधिष्ठान म्हणजे आता समजा घटपट आहे, घटपटाची निवृत्ती कशाने होणार आहे आपल्याला? रज्जूच्या ज्ञानाने होईल का? नाही, मग कशाच्या ज्ञानाने होईल? पटाच्या ज्ञानाने. सर्पाची निवृत्ती कशी होईल बरं? कल्पित रज्जूच्या ज्ञानाने.
रजूचे नारायण होईल का नाही? बरोबर आहे की नाही? तसं या ठिकाणी कर्ता कर्म फळ हे सगळं जे आहे हे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने कल्पित आहे ना. आत्मस्वरूपाच्या अज्ञान असल्यामुळे हे तुम्हाला प्रतिक्रिया येते का नाही? मग आपण एक सिद्धांत तयार केला, एक नियमावली तयार केली की जे ज्याच्या अज्ञानाने असतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं, असं नियम केला का नाही? मग आता जे ज्याच्या अज्ञानाने, रज्जूच्या अज्ञानाने काय बसलं? सर्प घातला. आहे की नाही? आणि मग तो निवृत्त कशाने होणार आहे? सर्पाच्या ज्ञानाने का रज्जूच्या ज्ञानाने होईल? रज्जूच्या ज्ञानाने. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्ता कर्म आणि फळ हे सगळं कसं आहे? कल्पित आहे. आणि मग याची निवृत्ती कशाने होणार आहे? आत्मस्वरूपाची. आत्मस्वरूपाच्या ज्ञाना वाचून घटपटाचं ज्ञान केलं तर निवृत्ती होईल का? नाही नाही होणार. होणार. नाही का नाही? कर्ता कर्म फळ याचं ज्ञान करत राहिलं होतं, निवृत्ती होईल का? होणार नाही. नाही. उलट आद्यस्थ पदार्थाच्या ज्ञानाने निवृत्ती होईल का अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने निवृत्ती होईल? अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने. अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने निवृत्ती होईल. का तिथं कर्मफळाचा अभाव म्हटला केला, चला आम्हाला भोगायची इच्छाच नाही, मग निवृत्ती होईल का? नाही, भोगावीच लागणार. हा. आणि मग ज्ञान वाचून जो भोगा वाचून त्याची निवृत्ती संभवते, हे कोणाला संभवते? की आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे हे सगळं कल्पित प्रतीला आलेलं आहे आणि आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच त्याची निवृत्ती होणार आहे. दुसऱ्या कोणत्याही उपायाने त्याची निवृत्ती होणं संभवनीय नाही. आणि हे कोणाला कळतं? कर्मानेच मोक्ष म्हणतो, त्याला कळलं का? हे सिद्ध होईल का? त्याला मात्र सिद्ध होणार नाही, पण मात्र ज्ञात्या पुरुषाला हे सिद्ध होत असतं. पाहता खाली. आणि कारण कर्ता कर्म आणि फळ हे त्यांचे ही सत्य नसून अविद्येमुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे. वास्तव पाहिलं तर आपण मोक्ष हा भावभाव रूप आहे हे सांगत असताना माग काय पाहिलं? जसं रज्जूच्या ज्ञानाने रज्जूवर कल्पित असणारं सर्प निवृत्त होतं, तसं हे सगळे जे पदार्थ आहे हे सगळे पदार्थाला अधिष्ठान काय? ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाने या सगळ्या अज्ञान तत्कारी जगत या सगळ्याची काय होते? निवृत्ती तिथं होते. हा पण एक शब्द आला का नाही? म्हणून मोक्ष कसा सांगायचा? मोक्ष त्या ठिकाणी भावरूप सांगितला, असं सांगितलं का नाही? तसं हे सगळे कल्पित पदार्थ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहेत आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की कल्पित पदार्थाची काय होते असते? निवृत्ती होत असते. त्या अविद्येचे ज्ञान विरोधी आहे. बघा आता, कर्ता कर्म फळ हे सगळं अविद्या कार्य आहे का नाही? हे सगळं अविद्या कार्य आहे. आणि अविद्या म्हणजे जे ज्ञान नाही ते, म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे ज्ञान. जे ज्ञान नाही ते अविद्या आहे. आणि त्याची निवृत्ती कशाने होणार आहे? आता बरं, अज्ञानाला घालायचं असेल तर ज्ञान असलं पाहिजे, अंधाराला घालायचं असेल तर प्रकाश असलं पाहिजे. तर अविद्याच्या विरोधी कोण आहे? तर ज्ञान हे अविद्याच्या काय विरोधी आहे. मग ज्ञानानेच त्याची निवृत्ती होणार आहे का कर्माने त्याची निवृत्ती होईल? आणि किती जरी त्या रज्जूवर धोपाट्या घातल्या आणि तो अख्खा रात्र जर गेली तर रज्जूला काय होणार आहे का फरक? काहीच फरक होणार नाही, उलट याला त्रास होऊ शकतो. म्हणून कर्माने त्याची निवृत्ती होईल का? नाही होणार. कारण त्या अविद्येच्या विरोधी कोण आहे? ज्ञानच आहे. आणि ज्ञानानेच त्याचा विरोध होऊ शकतो, बाध होऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणून त्या अविद्येचे ज्ञान विरोधी आहे. म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक त्याचा ज्ञानानेच नाश होतो किंवा बाध होतो, आहे का नाही? आता बाध शब्दाचा अर्थ आपण काले पण विचारामध्ये घेतलेला होता. बाध म्हणजे काय? उदाहरण देऊन सांगतात. जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्याच्या जागृती निद्रेच्या निवृत्तीने अभाव होतो आणि मृगजळाचा बाध होतो. पहा इथं काय केलं म्हटलं याने, जसं उदाहरण देऊन सांगतात. स्वप्नामध्ये आपल्याला झोप लागली आणि झोपेत स्वप्न पडलं आणि मला असं वाटतं काल याचा आपण काल विचार पाहून आलेलो आहे. चला तात्पुरतच लक्षात घ्या. आता झोपेमध्ये स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये जेवढे काही पदार्थ आपल्याला प्रतीला आले, आता त्याच्यामध्ये समजा आपल्याकडे सगळे शत्रूच निर्माण झाले आपल्या त्या स्वप्नामध्ये आणि हे शत्रू आपल्यावरती हल्ले करू लागलेत. आता ह्या शत्रूच्या हल्ल्यापासून वाचायचं असेल तर काय करावं? आता त्यांनी बरं हल्ले पण केल्यात, जखमा पण झाल्यात भरपूर, अंगाचं रक्त पण घळघळ अशा पद्धतीनं जाते, एवढा घाव झालेले. आता ह्या स्वप्नीच्या घाया आहे का नाही? आता याला औषध काय करायचं? ओखत काय करायचं?
तर चिव आपण धनंजय जागे झाले पाहिजे. जाग होणं एवढंच उपाय आहे का नाही. आता चौथ्या तरंगात का पाचव्या तरंगात का सहाव्या तरंगामध्ये तो वारंवार म्हणतोय आता हे स्वप्नामध्ये जे दुःख होतं याचं काय करू याचं काय करू. तर ते म्हणले याला जाग राहणं हा एकच पर्याय म्हणे. काय आता तुम्ही नाही म्हटलं तर झोपणारच का नाही. आता स्वप्न त्रासदायक होते पण झोपायचं आपण सोडून देतो का. बरं कितीतरी दिवस झाले तरी झोपावंच लागणार का नाही. झोपलो की स्वप्न पडणारच का नाही. मग स्वप्न पडल्याच्या नंतर आता ह्या स्वप्नाला कोणतं औषध घेऊन गेलं की मग ते स्वप्नात औषध लावलं का मग तिथं जखमा होती नाही. असं होतं का कधी. की त्याला जाग होणं हाच एक उपाय. स्वप्नीच्या घाया ओखद चिवणे धनंजया. ओखद म्हणजे औषध, हे धनंजया जाग होणं हेच औषध आहे. दुसरं औषध आहे का. हा हे असो कैसे स्वप्न जागेत या. आणि जो मुळातच जागा आहे त्याला स्वप्न कधी पडेल का. त्याला मुळात कधी स्वप्न पडणार नाही. पाहता कुठं आणतो आपण बाधवतो. जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्याचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीचे अभाव होतो आणि मृगजळाचा बाध होतो. आता स्वप्नात काही मृगजळ पाहिलं असेल. मुळात मृगजळच कसं आहे त्या ठिकाणी स्वप्न पाहिल्यासारखं होईल का नाही. आता मृगजळ सत्य आहे का. मृगजळ सुद्धा कोणत्या सत्तेमध्ये मोडतं तर मृगजळ हे व्यावहारिक सत्तेत मोडतं का पारमार्थिक सत्तेत मोडतं. प्रातिभासिक आणि स्वप्न काय आणि स्वप्न काय कोणती सत्ता आहे स्वप्न. प्रातिभासिक आणि प्रातिभाषिक सत्तेमध्ये प्रातिभाषिक भासल्यासारखं झालं का नाही. प्रातिभाषिक सत्तेमध्ये प्रातिभाषिकच त्या ठिकाणी भासलेलं आहे. आणि मृगजळ खरं भासतं का खोटं भासतं. ज्ञानी असो नाही तर अज्ञानी असो. एखाद्याला आता आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले आणि चांगलं ऊन असेल आणि उखर भूमी असेल तर त्याच्यावरती त्याला मृगजळ प्रतीत येतं का नाही. येतच ना. ज्ञानी असलं तरी मिरचीच्या बाजारात त्याला पण ठसका येतोच ना. नियम आहेच ना का त्याला येतच नाही त्याला पण येत असतो. तसं स्वप्नामध्ये आणखी स्वप्न पडू शकते का नाही. स्वप्नामध्ये मृगजळाचं जर स्वप्न पडत असेल तर जागृत झाल्याच्या नंतर मृगजळ एक प्रातिभाषिक आणि त्याचं ते मृगजळ भासले ही अवस्था झाली होती. ती पण स्वप्नाची अवस्था प्रातिभाषिक या सगळ्याची निवृत्ती होईल का नाही. या सगळ्याची त्याच्यामध्ये काय होत असते निवृत्ती होते आणि मृगजळाचा बाध होतो. आता आपण त्याच्यामध्ये पण असा विचार करून पाहिला होता की काय एकनाथ महाराजांचा हरिपाठ एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा बरोबर ना. हरिकृपे त्याचा बाध झाला. आता तिथं बाधच म्हणता आला की नाही. तिथं नाश शब्द वापरला पण नाश शब्दाने काय घ्यायचा अर्थ लक्षणा करून त्याचा बाध घ्यायचा. बाध काय घ्यायचं बरं नाश जर झालाच मग त्याला भोगायला राहील का तिथं काही. हरिकृपे त्याचा नाश झाला. नाश शब्दाचा अर्थ नाश म्हणजे पूर्ण काय अभाव भावच नाही त्या ठिकाणी. बरं हे शरीर राहील का बरं तिथं मग आता. हरिकृपे त्याचा नाश झाला शरीर नाही मग त्याला कर्म धर्म व इच्छेचा अभाव तर सोडून द्यावं. इच्छेचा अभाव होईल अमुक होईल तमुक होईल. इथं नाश शब्द वापरला तर किती विरुद्ध अर्थाने विचार येतील बरं. सारे विरुद्ध अर्थाने विचार येऊ शकतात. शरीर राहणार नाही अहंकारात बंद राहणार नाही सारे नष्ट होऊन जातील. मग पुढं काय करायचं. मग त्याची संगती कशी लावायची तर त्याची संगती बाध या शब्दाने लावायची. म्हणजे त्याला शरीर पण असतं शरीराचे भोग पण असतात आणि शरीराचे भोग असून तो काय म्हणतो त्याचं एवढंच म्हणणं असतं की देहा भोग घडे जे जे जोडे ते ते भरे. हा भोग कोणाचा आहे देहाचा भोग आहे. देहाला घडतो आणि मी कोण आहे देहाचा. मी देह आहे का देहाचा मी साक्षी आहे. साक्षी आहे देहाचा साक्षी आहे. मी देहाला पाहणारा मी साक्षी आहे. मग साक्षी जो असतो जसं घाटाला पाहणारा साक्षी काय म्हणतो मी घाटाहून निराळा आहे का मीच घट आहे असं म्हणाल का कधी. साक्षी कधी बोलू शकत नाही मी घट आहे. मी घाटाहून निराळा आहे. घाटाला पाहणारा घटद्रष्टा हा घाटाहून निराळा असतो पृथक असतो आहे का नाही. तसं ह्या शरीराला म्हणणारा काय हा देह शरीराचा आहे आणि आपला हा भोग शरीराचा आहे आणि हा शरीर भोगणार आहे त्याचं.
पण मला त्याचे काही कर्तव्य नाही. मग त्याला सुखदुःख लागतील का? लागणार नाही. पण एखादा म्हणला नाही नाही अहो मला किती यात नाही, मला किती दुःख आहे, मला हे हात पाय कान नाक याचं जर वर्णन करून आपल्या स्वतःच्या ठिकाणी लावलं तर मात्र त्याला अशा पद्धतीनं भोग होऊ शकतो. पण ज्याने शरीराचं तादात्म्य सोडलं त्याला भोग होईल का? तर त्याला कोणत्या प्रकारचा भोग मात्र होऊ शकत नाही. ठीक आहे. मृगजळाचा भाग. तसे खाली पहा, अविद्यारूप निद्रेने करता कर्मफल याचाही ज्ञानरूप जागृतीत अविद्येच्या निवृत्तीने बाध होतो. आता काय म्हणलं, तशी अविद्यारूपी ही काय, अविद्येच्या निधा जो घोरत होता बदबदा, ऐक नाही, तो स्वरूपी प्रबोधा चेला की. माऊली काय म्हणतात, अविद्येच्या निधा, अविद्येच्या निद्रेत आणि काय अजून एक ओवी बघा, अविद्येच्या निधा विश्वस्वप्नाचा धांदा जो भोगत होता प्रबोधा अनादी, असं काहीतरी 2 ओव्या आहेत त्याच्यामध्ये. इथं एक ओवी, तिथे एक, काहीतरी 18व्या अध्यात का कुठंतरी, आणि एक इथे या अध्यात 17व्या अध्यात का कुठंतरी काहीतरी आहे का 14व्या अध्यामध्ये आहे ओवी. 2 ओव्या तिथं अशा आलेल्या आहेत. मग हा अनादी काळापासून भोगत नव्हता का, आणि त्याच्यातच तो घोरत नव्हता का, आणि कसं बदबदा हा शब्द माऊलीनं वापरला, घोरत होता बदबदा, अनादी काळापासून भोगत होता. मग त्याने कर्म नव्हतं केलं का, चांगले पण कर्म केलेच असेल ना, मग त्या कर्माने त्याची निवृत्ती झाली का? कर्माने मात्र निवृत्ती झाली नाही. ऐक नाही, ओखद चिवून धनंजय काय पुढं काय, आता काय बोललो होतो, तो स्वस्वरूपी प्रबोधा, म्हणजे स्वस्वरूपाच्या प्रबोध, आपल्या स्वस्वरूपाच्या ज्ञानानेच त्याच्यात तो जागा झाला की नाही, तो त्याच्यात जागा झाला. बाकीच्या कर्माने बाकीच्या गोष्टीनं तो जागा झाला का? तो जात्र जागा झालेला नाही. मग ह्या सगळ्याची अविद्यारूप असणाऱ्या कर्ता कर्म फळ याची निवृत्ती कशाने संभवणार आहे? तर स्वस्वरूपाच्या जागृतीने संभवणार आहे. का दुसरं कर्मामध्ये केल्याने संभवते? दुसरं कर्मामध्ये केले तर मात्र संभवत नाही. आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही. आणि जर केवळ इच्छेच्या भावनेच कर्मफळ भोग होत नाही असे म्हटले तर ईश्वर संकल्प मिथ्या होईल, आहे का नाही. आणि केवळ इच्छेच्या अभावाने, तो काय म्हणला, आता त्याच्यातलं जे पुण्य संचितामध्ये असणार जे पुण्यकर्म आहे, आणि पुण्य मला भोगण्याचा काय इच्छा नाही असं जर तुम्ही म्हटलं तर ज्ञानीपुरुष कसं म्हणतो तुम्ही, ज्ञानीपुरुषाचं उदाहरण घेऊन सांगितलं, पण ज्ञानीपुरुषाचं उदाहरण घेऊन सांगताना ज्ञानीपुरुष त्याच्यामध्ये का राहत नाही, तो त्याच्यात आसक्ती ठेवतो का? आसक्ती ठेवत नाही. कर्म करतानाच आसक्ती ठेवत नाही, मग त्याला कर्माचं बंधन कसं होईल बरं? पण हे मात्र कर्म करताना मात्र म्हणते संसारी जन्मेजे यज्ञातिक कर्म केजे, मग स्वर्ग सुख भोगेजे मनोहर जगे येथ ये वाचूने काही अनेक सर्वता सुखाचे नाही, आयशे बोलती ते पाय दुर्बुद्धी व्याधाधारे बोलते केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळ आसक्ती धरून या. आसक्ती धरलीच ना कर्मफळाची तुम्ही, आणि म्हटले का नाही संसाराला जन्माला या, यज्ञातिक कर्म करा, मग मनोहर अशा पद्धतीचं स्वर्ग सुख भोगा. अजून एवढंच नाही बोलले तुम्ही, अजून काय बोलले, येथ ये वाचून काय, या जगात याच्या वाचून काही दुसरं अनेक सर्व तर सुखच नाही. आता दुसरं काही सुख आहे का? नाही सुख, ऐक नाही. आयशी बोलती, असे ते बोलत होते सारखे, ते वेदाच्या आधारानेच बोलत होते ना, का वेदाला टाकून बोलत होते? वेदा आधारे बोलते, केवळ कर्माचंच महत्त्व सांगतात. मग अशा पद्धतीने जर बोलले, आणि मग जेव्हा तुम्हाला स्वर्ग सुख भोगायचा असतो त्यावेळेस तुम्ही काय म्हणले, नाही नाही आता आम्हाला कर्मफळ, आम्हाला आहे ना ते पुण्यरूप कर्म आहे ना ते भोगायच्या इच्छेचा अभाव झाला. जसं ज्ञानाला कसं ज्ञानाने ते भोगणं संभवत नाही, तसं आम्ही फल इच्छेचा अभाव केला म्हणजे आम्हाला भोगणं संभवत नाही असं जर म्हटले तर ईश्वराचा संकल्प काय माहिती आहे का? त्या असणाऱ्या जीवाने जे कर्म केलेलं आहे ते मात्र त्याला भोगायलाच लावेल. लक्षात आलं का तुमच्या? मनुष्याने जीव रूपाने जे काही कर्म केलेलं आहे त्याला ते भोगायलाच लावेल. त्याने निर्माण केलं का नाही, मग त्याने निर्माण केलं आणि दुसऱ्याने भोगायचं असं जमन का? असं आता आपल्याकडे फक्त ते म्हणणं असतं, आज्याने करावं पंजाने फेडावा, आज्याने करावं नातवाने फेडावं का, असं काहीतरी म्हणतो ते. तर तसं आहे का? तसं नाहीये. तर असं असतं की आपले केलेलं कर्म हे आपल्याला मात्र भोगावंच लागतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, असं ईश्वराचा संकल्प आहे का नाही, आणि तो ईश्वर सत्य संकल्प आहे का नाही.
बरं त्याच्या मनात आलं, तुका म्हणे आली समर्थाच्या मना, आणि जरी होय राणा रंक त्याचा, राजाचा रंक आणि रंकाचा राजा नाही होऊ शकत का? तो ईश्वर सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. त्याच्या मनात आल्याच्या नंतर तो सगळं करू शकत नाही का? करू शकतो. पण ईश्वराच्या ठिकाणी दोन दोष मात्र लागत नाही. हे सगळं करत असताना दोन दोष सांगत असताना कोणते दोन दोष सांगितले बरं आपण? ईश्वराच्या ठिकाणी दोन दोष. वैषम्य आणि नैर्गुण्य. वैषम्य आणि निर्गुण्य हे दोन दोष असतात की नाही? हे दोन दोष ईश्वराच्या ठिकाणी येतील का? येणं संभवत नाही. का येत नाही संभवनीय? हे संभवनीय का नाही? आता मागे एक असं उदाहरण तुम्हाला सांगितलं की ते प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की एका व्यक्तीला, साधूला मारण्याकरता किती लोक आलते? 100 लोक आले होते, बरोबर की नाही? आता 100 लोक का आले? त्याचं कारण ईश्वरानेच कृपा केली. काय कृपा केली? तर तो ईश्वराला, तो देवाला म्हणू लागला, देवा हे श्यामसुंदरा, अरे मला चांगलं मी सगळं केलं, म्हणला मी जन्मापासून परमार्थ करतोय आणि हे 100 लोक मला मारण्याकरता आली, असं का? मी एवढं का पाप केलं? ते म्हणले पाप नाही पुण्य केलं असं म्हणा. आता म्हणले का? अरे बाबा प्रत्येक जन्मामध्ये तुला एक तुला मारण्यापेक्षा आहे ना, मी काय केलं, 100 लोकांना एकत्र करून आहे ना एका जन्म तुला मारायला लावलं. म्हणजे याचा अर्थ काय? 100 जणांचं मात्र कर्म त्याला भोगावंच लागलं की नाही? का सुट्टी? मग याचा अर्थ काय झाला? सत्य संकल्पाचा दादा नारायण, बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ त्याने संकल्प केला, एकोहम बहुशा, मी एक आहे अनेक व्हावा, असा संकल्प केला. हे सगळं जगत उत्पन्न करतोय की नाही? आणि जगत उत्पन्न केलं, जीव उत्पन्न झाले, तर जीवाला जीवाचंच कर्म भोगायला होतं का? याचं त्याला आणि त्याचं याला असं भोगायला होतं? नाही, ज्याचं त्यालाच भोगायला होतो. 100 गायीमध्ये वासरू जर सोडलं तर ते आपल्या गायीला जाऊन पितं की नाही? तसं कर्म आपल्यालाच बरोबर भोगायला येतं की नाही? आपलं आपल्याला भोगायला येतं. आणि कर्मफळाच्या इच्छेचा अभाव झाला, मग कर्मफळ आता भोगण्याची आवश्यकता नाही, असं तुम्ही जर म्हणत असाल तर हे असं जर म्हटलं तर मग ईश्वराने त्याला कर्म भोगायला लावायचं, हा जो शास्त्राने सांगितलेला सिद्धांत आहे, ऐक ना, याला विरोध येणार का नाही? याला विरोधी आहे, बरोबर आहे का? काय विरोधी आहे बरं याला? काय विरोधी आहे याला सांगा? याला कर्म ज्याचं त्यानंच भोगायला पाहिजे. एकाचं दुसऱ्याला कर्म भोगणं ते चुकीचं होईल ना. पूर्व पक्षाचं काय म्हणलं होतं की फल इच्छेच्या अभावामुळे त्याला कर्म भोगावं लागत नाही, असं म्हणत होते तुम्ही, बरोबर आहे की नाही? मग अशा पद्धतीनं जर तुम्ही म्हटले, मग ते जीवाने केलेलं कर्म ते जर त्याला भोगल्या वाचून, ऐक नाही, सगळं सहज अशा पद्धतीची त्याची निवृत्ती जर होत असेल तर सत्य संकल्पाचा दाता नारायण, तो ईश्वर सत्य संकल्प आहे, ऐक नाही, त्याचा सत्य संकल्पाला विरोध नाही येणार का? विरोध येईल. आणि मग सत्य संकल्पाला विरोध आला म्हणजे शास्त्राला विरोध आला की नाही? कारण हे कशात सांगितलेलं हे आपल्याकडं मासिक येतात ना, त्या मासिकामध्ये अशा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, किंवा टीव्हीला रोज बातम्यांना रोज येत असतं. काय हे ग्रंथात सांगितलं, शास्त्राने सांगितलं आपल्याला? शास्त्राने. मग ते शास्त्राला विरोध येणार नाही का? शास्त्राला विरोध येऊ शकतो ना, किती मोठा विरोध येऊ शकतो. सरळ मुद्दा आहे की नाही? पहा, आणि जर केवळ इच्छेच्या अभावानेच कर्मफळ भोग नाही असे म्हटले तर ईश्वर संकल्प मिथ्या होईल. अज्ञानाच्या कर्माची फलभोगापासून निवृत्ती होऊ नये असा ईश्वर संकल्प आहे. आता ईश्वराने काय संकल्प केला की आज्ञानी मनुष्य जे आहेत, आज्ञानी म्हणजे लक्षात येतं ना, ज्यास आत्मस्वरूपाचे ज्ञान नाही त्यास अज्ञानी असं म्हटलं जातं. मग अज्ञानी मनुष्याच्या, बरं का, अज्ञानाच्या कर्माच्या फलभोगापासून निवृत्ती होऊ नये, ईश्वराने काय संकल्प केला? दोन संकल्प लक्षात घ्यायचे. अज्ञानी मनुष्य जर असेल तर त्याला त्याच्या कर्म फळ भोगा वाचून त्या कर्माची निवृत्ती होऊच देणार नाही, असे एक संकल्प. आणि दुसरा संकल्प काय? जर मनुष्य ज्ञानी जर झाला आणि त्याच्या अनेक जन्मामध्ये केलेल्या कर्माच्या निवृत्तीसाठी त्याने जर ज्ञान प्राप्त करून घेतलं, कशाचं ज्ञान? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं.
त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्ता कर्म फळ हे जर अविद्येमुळे प्रचितीत येत असेल तर त्या अविद्येच्या विरोधी ज्ञान आहे. आणि असं ज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्यास ज्ञान झालेलं आहे त्याचं मात्र सर्व कर्म, बरं का, त्याचं मात्र सर्व कर्म ईश्वर त्यास भोगवण्यास देत नाही. का देत नाही? त्याला आत्मस्वरूप. मला एकदा सांगा, आता रजेवर भासलेलं सर्प आहे आणि त्या रजेवर भासलेलं सर्प आहे आणि त्या सर्पाची निवृत्ती कशी होते? तर अधिष्ठान असणाऱ्या सुंबाच्या दोरीनं निवृत्ती होत असते. आता त्याला जर सुंबाच्या दोरीचं ज्ञान जर झालं तर मग मला सांगा, त्या सर्पाचं दुःख त्याला भोगायला येईल का? काही ईश्वराने नाही. प्रयत्न केला तरी त्याला येईल का भोगायला? मग ईश्वराचा काय संकल्प आहे? त्याला जर ज्ञान झालं तर मात्र त्याला भोगायला येणार नाही. हा पण ईश्वराचा काय संकल्पच आहे. आणि जे असं यथार्थ ज्ञान झालं नाही त्याला भोगा वाचून निवृत्ती संभवते का? मग हे ईश्वराचा संकल्पच आहे का नाही? आज्ञाने आता हा प्रश्न करचा, आता ओंकार का आला नाही काय माहिती, हा प्रश्न महत्वाचा होता. आता इथं तुम्ही घ्या, वाटलं तर काही करून घेता आलं तर घ्या. ईश्वराने काय संकल्प केला की आज्ञाने मनुष्याला भोगा वाचून निवृत्ती संभवत नाही आणि ज्ञानी मनुष्याला ज्ञानाने त्याची निवृत्ती संभवते. असा काय ईश्वराचा सत्य संकल्प आहे, हे लक्षात घ्यायचं. तर ईश्वर संकल्प मिथ्या होईल. अज्ञानाच्या कर्माची भोग वाचून निवृत्ती होऊ नये असा ईश्वर संकल्प आहे आणि तो ईश्वर सत्य संकल्प आहे असे शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून केवळ इच्छेच्या अभावाने पूर्वजन्मात केलेल्या काम्यकर्माचे फळ होणार नाही हे बोलणे अत्यंत विरुद्ध आहे. म्हणून पूर्वपक्षाने काय सांगितलं की जे पुण्य उत्पन्न होते की नाही, पुण्य कसं उत्पन्न होतं तर जे शास्त्राने आपल्याला निषिद्ध कर्म करायला सांगितलेले आहे त्या निषिद्ध कर्मापासून उत्पन्न झालेलं जे पुण्य आहे, बरोबर ना, त्या पुण्याची विहित कर्म विहित कर्मापासून निषिद्ध कर्मापासून म्हणजे काम्य कर्मापासून उत्पन्न झालेलं पुण्य आहे का नाही. निषिद्ध कर्मापासून पाप उत्पन्न होतं आणि ह्या काम्य कर्म विहितच असणारं आणि त्याच्यामध्ये काम्य कर्म कार्ययाग सोमयाग वगैरे असे काही यज्ञाधिक कर्म केले त्यापासून उत्पन्न झालेलं पुण्य म्हणते संसारी जन्मे जे यज्ञाधिक कर्म केजे. यज्ञाधिक कर्म केलं म्हणजे पुण्य उत्पन्न होतं आणि हे पुण्य आपल्याला चांगल्या लोकांना प्राप्त होणारं आहे. असं आता त्या पुण्य काम्य कर्मापासून उत्पन्न होणारं जे पुण्य आहे त्या पुण्याची इच्छेचा अभाव असं म्हटलं ऐक नाही, म्हणजे ते भोगावं लागत नाही. कारण उदाहरण कसं दिलं, ज्ञानी मनुष्याचं उदाहरण दिलं. अरे ज्ञानी मनुष्याला ते सगळं कल्पित आहे असं ज्ञान झालं आणि तुला कल्पित वाटतं का सत्य वाटत होते आधी ते कर्म त्याची फळं सत्य वाटत होतं पूर्व पक्षाला. आणि ज्ञानी मनुष्याला कल्पित वाटतात का मिथ्या वाटतात? कल्पित मिथ्या दोन्ही पण वाटतात. म्हणून तो मनुष्य आता तो करतो नाही, तो कर्म करी सगळे परिकर्मा बंधनाकडे जैसे का भूत चेष्टी ग बसते घेपवेना. तो कर्म सगळे जैसे जळे जळा माझ्या ना पुढे भानुबिंब ऐक नाही. म्हणजे कमळ पाण्यामध्ये राहतं आणि पाण्यामध्ये ते भिजतं का? पण पाण्यात राहत नाही का? नाव पाण्यात राहते पण पाण्यामध्ये बुडते का? कारण तिला छिद्र नसतात. बुडते कोणती नाव? जी छिद्राची नावं असतात, जिच्या बुद्धीला छिद्र पडल्यात ना ती नाव मात्र काय होते, बुडून जाते. आणि ज्या नावेला छिद्रच नाही ते किती काही पाणी असू द्या, अख्खा समुद्र असू द्या, किती समुद्रात जरी लाव ते बुडेल का? बुडणार नाही, कारण तिला छिद्र नाही ना. असा हा प्रकार आपण झाला पाहिजे. मग तू या ज्या अर्थी म्हणतो की संसारात जन्माला या, यज्ञाधिक कर्म करा आणि स्वर्गफळाची इच्छा करा, येथ ये वाचून काय अनेक सर्वत्र सुखाचे नाही, स्वर्ग वाचून काय सुखे म्हणले, असा भाव आणि सकामतेने ठेवला तर कर्म तुम्हाला फळ भोगल्याशिवाय सुट्टी देणार नाही. पण मात्र ज्ञानी मनुष्य जेव्हा कर्म करतोय की नाही तया लोकसंग्रहा लागे वर्तता कर्म संगी, तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. तो आता कर्म करतो, त्याला खरं कर्म करताना स्वतःसाठी कर्म करायचंय का लोकांच्या कल्याणाकरता कर्म करायचं होतं? लोकांच्या कल्याणाकरता. बरोबर आहे की नाही. आता काहीतरी मला वाटतं ओव्या अशा आल्यात ते लोकसंग्रह करता, कधी कधी गावामध्ये त्यांनी जर आग लावून जर दिली तरी त्याला पाप लागणार नाही का? त्याचं त्याच्याशी काय कर्तव्य नाही. त्याची म्हणजे लहान बाळाच्या हालचाली कशा असतात पाहिल्या का तुम्ही? ते हातपाय त्याची सायकल काय मग चालू असते, ती बंद असते का? हां, ते त्याला म्हणले हे सायकल अरे तो शरीराला कष्ट होतील, तो म्हणतो मला कष्ट होतील हे पण माहिती नाही.
याचा अर्थ काय? त्याला मग हातपाय हलवल्याचं कर्म घडलं का, त्याच्यातून काही पुण्य पाप घडलं का? तसं काहीतरी म्हणतं 5व्याच अध्यायामध्ये होवे का मराठी परियसी मराठी बोल असं काहीतरी म्हणजे बाळकाची चेष्टा जशी असं काहीतरी त्याच्यामध्ये उदाहरण आलेलं आहे. म्हणजे बाळाची चेष्टा म्हणजे क्रिया, देही कर्म जातं तसे योगयुक्त असं म्हटलं. म्हणजे देहामध्ये या योगयुक्त लोकांची कर्म अशा पद्धतीनं असतात. म्हणजे बाळाच्या जसे हातपाय हलवण्याच्या चेष्टा असतात की नाही, तसं यांच्या ह्या सगळ्या काही चेष्टा असतात. म्हणजे बाळाच्या हातपाय हलवण्यापासून पाप आणि पुण्य उत्पन्न होत नाही. तसं या योगी पुरुषाची जे कर्म या ठिकाणी केले जातात, तर यांचे कसे बालकाच्या हातपाय हलवल्यासारखे कर्म असतात, म्हणून पाप पुण्य कधी घडत नाही. चला पुढे पहा. असे शास्त्र हे झालं. म्हणून केवळ इच्छेच्या अभावाने पूर्वजन्मात केलेल्या काम्य कर्माचे फळ होणार नाही हे बोलणे अत्यंत विरोध आहे. शिवाय केवळ इच्छेच्या अभावाने काम्य कर्माचे फळ कोणास होऊ नये असे मानले तर अशुभ कर्माचे दुःखरूप फळ कोणास होऊ नये. आहे की नाही? तो काय म्हणतो, काम्य कर्माचं फळ काय? पुण्य आहे, आणि त्या पुण्याचं फल इच्छेचा अभाव झाला, मग भोगावं लागणार नाही. मग आता तुम्हाला असं वाटतं आपल्याला सुख व्हावं का दुःख व्हावं? बरं भोगावं. आपल्याला मला काय म्हणायचं होतं, प्रत्येक मनुष्याचा असा विचार करा की आपल्याला सुख व्हावा की दुःख व्हावं असं वाटतं? बरं सुख व्हावं असं वाटतं. हा, दुःख कोणाला व्हावं असं वाटतं का? नाही वाटत. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. कोणीतरी जीव अशी भावना करतो का मला दुःख व्हावं? कधीच होऊ नये. बरोबर की नाही? आता तुम्ही म्हणता बाबा काय म्हणलंय, काम्य कर्माचं फळ जे पुण्य आहे त्या पुण्याच्या इच्छेचा अभाव आहे का नाही. म्हणजे पुण्याचं फळ काय आहे, सुख आहे, ते सुख आता होऊ नये असं झालं. पण मग दुःख पण होऊ नये असं वाटतं की नाही माणसाला? बरं मग दुःख झाल्याशिवाय राहतं का आपल्याला? का दुःख होतं? मग एक काम करा ना, म्हणा असं की आता आम्हाला हे निषिद्ध कर्मापासून उत्पन्न झालेलं जे दुःखरूपी फळ आहे त्या पण फळाच्या इच्छेचा अभाव झाला, आम्हाला पण भोगण्याची इच्छा नाही. मग असं म्हणल्याच्या नंतर मग दुःख पण तुम्हाला भोगायला आलं नाही पाहिजे, तर येतं का नाही तुम्हाला भोगायला? मग ते काय येतं भोगायला सांगा ना. तुम्ही फक्त म्हणता फल इच्छेचा अभाव, फल इच्छेचा अभाव. अहो, फल इच्छेचा अभाव झाला असं म्हटल्याने ते नष्ट होईल का? असं म्हटल्याने कर्म केलेलंच असते. नाही होणार. हा, पण तो ज्ञानाचं उदाहरण देऊन सांगतो ना, ज्ञानी मनुष्याला कुठं लागतं? अरे पण बाबा तो निष्कामी, त्याला कोणती कामना नव्हती, मग कर्म करतानाच तो मुळात निष्कामतेने कर्म करत होता. म्हणून त्याला आता बालकाची चेष्टा सांगितली की नाही, देही कर्म जातं ते तेच योग्य. मराठी परियेषु तरी बाळकाची चेष्टा जैसी योगी कर्मे करीती तैसे केवळ तनु. हा, योग्य कर्म करते केवळ, योग्य कर्म करते जैसे केवळ तनु. म्हणजे जसे फक्त शरीराने बाळकाची हालचाल असते तसे कर्म करत असतात अशा पद्धतीने. बरोबर आहे का नाही? मग जाऊ दे आता तो मुद्दा. आता असं लक्षात घ्या, केवळ पुण्य असणारं जे फळ आहे त्याच्या इच्छेचा अभाव म्हणला. मग निषिद्ध कर्माचं जे पापरूपी फळ आहे त्याचं पण इच्छेचा अभाव म्हणा. बरं मग ते भोगायला येतं की नाही? अहो, तरी ते तुमच्या मानगुटीवर बसून तुम्हाला भोगायला होतं. मग इच्छेचा अभाव असं जर केलं तर चालेल का? चालणार नाही. कारण का? सत्य संकल्पाचा दाता नारायण तुम्हाला भोगल्याशिवाय तुमच्या मानगुटीला धरून ते तुम्हाला भोगावंच लागेल. आणि कधी भोगावं लागणार नाही तुम्हाला? कधी भोगावं लागणार नाही. आणि ज्ञान तो झाल्यानंतर, आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भोगावे लागणार नाही. हा सुद्धा ईश्वराचा सत्य संकल्पना आहे का? होय. हा सुद्धा कर्म तर आहे त्याच्या जीवनामध्ये ना, पण ईश्वर आता त्याला भोगायला होतो का? मग हे कोणाला भोगायला येतात? कर्म तर केलेत पण कोणाला तरी भोगावं लागणारच की नाही? कर्म केलेले भोगावं लागत नाही असं नाही, कर्म मात्र प्रत्येकाला भोगावंच लागतात. याचा असा अर्थ असतो की ज्ञानी पुरुषाची कर्म त्या पुरुषाला भोगावं लागत नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला. वेळ होत आला ना, हो दे वेळ, पण मुद्दा लक्षात घेतला तर लक्षात येऊन जाईल. की ती आजीबाई होती, गावामध्ये सत्संग सुरू होता, 4 कोस लांबून ते दूध घेऊन येत होते. प्रसंग सगळ्याला माहितीच आहे.
त्या झाडाखालून जात असताना विष त्या सापाचं त्याच्यामध्ये पडलं आणि पुढं ते घागरीतलं दूध त्या सगळ्या लोकांनी पिलं, सगळ्याला विषबाधा झाली, सगळे मरण पावले. सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. तो यम आला, चित्रगुप्त आला, म्हणले आता हे पापरूपी कर्म झाले, हे कोणाच्या माथ्यावर मारायचं, बरोबर आहे की नाही. ते म्हणले त्या आजीनंच उद्योग केला, त्या आजीलाच अशा पद्धतीने हे पाप भोगायला लावा. आजी म्हणले मी काय पाप केलं, म्हणले मी तर वारकऱ्याची सेवा केली, उलट पुण्य झालं माझं, मला पुण्य झालं, तुम्ही पाप सांगता. म्हणले आजीचं बरोबर आहे, म्हणले वारकऱ्याची सेवा केली म्हणजे संतांची सेवा झाली म्हणजे पुण्य झालं. म्हणले या गायच्या दुधानेच लोकांना विषबाधा झाली. गायला आता गाय म्हणली अरे बाबा मी तर दूध दिले, दूध हे पृथ्वीवरती अमृत इतकं पवित्र आहे आणि मग माझ्यात काय विष कसं काय आलं, बघ बरं दूध पिऊन, आहे का नाही, कासला आता लावू आणि घे दूध पिऊन, सांग बरं काय विष आहे. म्हणजे गायचा पण दोष नाही, गायीने काय दोष केला त्याच्यामध्ये, नाही म्हणले. मग ती रस्त्याने चाललं होतं ना, त्या सापाचं विष त्याच्यात पडलं म्हणून विषबाधा झाली. साप म्हणला अरे बाबा मी तर मुळात मेलोय, मला त्या घारीनं खाल्ले, माझे प्राण नाही राहिले, मला हालचाल होत नाही. तू म्हणतो मी त्यांचे प्राण घेतले, आता विष माझं असलं तर मीच मेलो म्हणलं, मला कसं काय तू मारू शकतो, मला कसं काय दंड देऊ शकतो, मारू नाही म्हणे, दंड देऊ शकतो किंवा माझ्यावर आरोप करू शकतो, माझ्यावर आरोप नको करू. म्हणले त्या घारीवर आरोप करा. घार म्हणले काय माझा आरोप आहे, अहो माझं अन्न येते, मला ते खायला परवानगी येते, ऐक नाही, मग मला दोष लागू शकत नाही. हे म्हणले कोणालाच दोष लागत नाही, पाप तर झाले, मग आता हे पाप कोणाला. तर शेवटी मग चित्रगुप्त म्हणले मला माहिती आहे पाप कोणाच्या माथी मारायचं. म्हणले कोणाच्या, हे पारव लोक बसल्यात की नाही, हे पारव लोक बसून काय करतात, वारकऱ्याची उपेक्षा करतात आणि अशा पद्धतीनं वारकऱ्याची उपेक्षा केल्यामुळं ते सगळं वारकऱ्यांचं पाप पुढं गेलं. त्या निंदकापाशी, ऐक नाही, येती निंदकापाशी आशेष पापे, किती निंदकापाशी पाप येत असतात बरं. क्रूर ग्रहांची जैशी मांदी मिळे एकेची राशी, क्रूर ग्रहांची जैशी मांदी मिळे एकेची राशी, तैशी तैशी निंदकापाशी ती अशेष पापे. अशेष शब्दाचा अर्थ घ्यायचा सर्व, म्हणजे जगामध्ये जेवढ्या पापाला कोणी वाली नाही ना, तेवढे पाप कुठे येतात, निंदकापाशी. निंदक वादक नरका जाती, म्हणून मनुष्याने कधी निंदा करू नये. असो ऐशे खरं पार आमातयाचे उपकार, हे खर निंदा करणारे हे तुकोबरा यांचे उपकार मानतात का, कारण हे सगळे काय करतात, करती पातकाची धोनी मोल न घेता साबणे. साबण लागत नाही का ते का पाप धुवायला, ते साबण सुद्धा घेते नाही, आपलं साबण वापरून आमचे मस्तपैकी कपडे स्वच्छ करून देतात, आहे का नाही. आम्हाला उलट अशा मस्त उत्तम लोकांना पाठवतात आणि आपण मात्र नरकाला जातात. कोण, अज्ञानी असणारे निंदा करणारे लोक नेहमी अशा पद्धतीनं कुठं जातात, पाप भोगायला जात असतात. मला आता मुद्दा काय त्याच्यामध्ये एक सांगायचा होता, तो मुद्दाच आता मी विसरून गेलो. म्हणजे या ठिकाणी केवळ इच्छेचा अभाव असं म्हणलं तर भोगावं येत नाही का, तर ते मात्र भोगायला येतं. तुम्ही म्हणले काम्यकर्माचं फळ काय, पुण्य, फल इच्छेचा अभाव झाला म्हणजे भोगायला येत नाही. मग निषिद्ध कर्म आहे, त्या निषिद्ध कर्मापासून उत्पन्न झालेले जे पाप आहे त्याच्या इच्छेचा अभाव म्हणा, आणि इच्छेचा अभाव म्हणल्याच्या नंतर भोगायला आलं नाही पाहिजे. ज्या अर्थी भोगायला आलं नाही पाहिजे पण येतच का नाही, मग ते भोगायला जर येत असेल तर त्याचा इच्छेचा अभाव मात्र करून चालणार नाही. हा, मला असा मुद्दा उपस्थित झाला होता की ज्ञानी पुरुष असतो ना, हा आलं लक्षात, की त्या ज्ञानी पुरुषाचं पुण्य कोणाला जातं, पाप कोणाला जातं आणि त्याची प्रॉपर्टी कोणाला जाते. तर पुण्य कोणाला जातं, त्या असणाऱ्या साधू संताचं, जो लोक पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, ऐका नाही असं म्हटलं जातं की नाही, मग ते पुण्यवान होतात की नाही साधू संतांची नावं घेतली तर. आणि साधू संतांची ही निंदा करणारे टवाळखोर लोक होते ना, उपेक्षा करणारे, यांना पाप जातं. आणि साधू संतांनी प्रॉपर्टी, घरदार, जमीन जायदाद वगैरे केलं की नाही, हे कोणाला जातं, त्याचे वारसदार नाही का त्याला कोणीतरी, ते वारसदारला जातं. आणि त्याचा हा देह कुठं जातो, तर हे पंचमहाभूताचं झाले, ते आपापल्या लोकाला जातं. आणि ज्ञानी पुरुष कोणत्या लोकाला जातो, त्याचा तो लोकांतराला जातो का, आता लोकांतराला जाण्याची काही सामुग्री राहिली का, का तो इथंच मुक्त होतो, तो इथंच मुक्त होतो. त्याचा देह लोकांतराला, आता 7वा का 8व्या अध्यायामध्ये मग ते 2 मार्ग सांगितले, या मार्गाने एक, त्या मार्गाने एक, अशा पद्धतीने त्याचा देह जातो. काही चंद्रलोकापर्यंत जातात, काही मागे येतात, काही तिथून पुढे जातात. इकडं पुढे जायचं मागे जायचं काही काम राहिलं का त्याचं, उलट तो आहे इथंच, देहीचं विदेही भोगदशा अशी अवस्था त्याला प्राप्त होत असते, हे सांगायचं होतं. चला असो, कारण निषिद्ध कर्माचे 5 नंबर आठवून पाहता, कारण निषिद्ध कर्माचे फळ जे दुःख त्याची
कोणाचंही इच्छा नाही. आणि निश्चित कर्माचं जे फळ दुःख आहे का नाही, त्याची कोणाला इच्छा आहे का? कोणाला सुद्धा इच्छा नाही. आणि दुःख तर होते. म्हणून ज्ञान वाचून दुसऱ्या कोणत्याही म्हणजे फळ इच्छेचा अभाव आहे की नाही, असा तो उपाय सांगितला की नाही, त्या असणाऱ्या ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मफळाचा अभाव होत नाही. वाचून ज्ञानी विनेके उपाय करशी जितके. ज्ञाना वाचून जेवढे काय उपाय करशील आहे का नाही, गुंतीशी ती अधिक रोखी, उलट त्याच्यामध्ये आणखीन गुंतागुंती होऊन त्याच्यात गुंतवून पडू शकतो. म्हणून ज्ञान वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मफळाचा अभाव होत नाही. वेदांत मतात बघा, आता खालच्या ओळी जरा थोडं लक्षात घ्या. वेदांत मतात काय म्हटले? कर्म अनुष्ठान काळी निरिच्छ म्हणजे कोणत्याही प्रकारची त्याला इच्छा नाही. आता लहान बालकाला कशी इच्छा आहे का हातपाय हलवताना, म्हणजे तो कसा असतो? निरिच्छवान असतो आहे की नाही. पुरुषाच्या कर्माचे फळ त्यास होत नाही असे मानले आहे. वेदांत मतात काय म्हटलं की कोणतंही कर्म करत असताना, कर्माचं अनुष्ठान म्हणजे आचरण करत असताना, ते कर्मात वावरत असताना तो निरिच्छा असतो, म्हणजे इच्छा रहित असतो. आणि ते कर्म करत असताना पुरुषाची इच्छा काय त्याच फळ होत नाही असे मानले आहे. त्याप्रमाणे कर्म अनुष्ठानानंतरही पुरुषाची इच्छा निवृत्त झाली तर कर्माचे फळ होत नाही. वास्तव पाहिलं तर काय पाहिले होते आपण, ते कर्म जैसे दगदली नगोताची पेरली तैशीची कर्म झाली तया मोक्ष येतो. ते कर्म त्याला मोक्ष हेतूला कारण ठरतात की नाही. आणि कर्माने मोक्ष होतो का ज्ञानाने मोक्ष होतो? वास्तव पाहिलं तर ज्ञानाने मोक्ष होतो. पण हे ज्ञान कसं होणार आहे? कर्म करता ज्ञान होईल का बिगर कर्माचंच ज्ञान होईल मनुष्याला? कर्म तर करावं लागणार का नाही? कर्म करावंच अंतकरण लागणार. शुद्धी करता आहे का नाही. काय होवे की माऊली म्हणतात की बाबा, सांगे पहिले तिरा जावे ऐशे व्यसन का जेथ पावे, तेथ नावे तर त्याच्यावे सांगे केवी. आता त्या पलीकडच्या तीराला जायचंय, ऐशे व्यसन असं त्याला संकट पडलं. मध्ये त्या नदीमध्ये सुसरी पण आहेत, बरोबर आहे का नाही. सुसरी मगरी वगैरे आहे. अलीकडच्या तीराला आता संध्याकाळ व्हायला आली, वाघ वगैरे श्वापद तिथं जमा झालेले आहे. आता अशा वेळेस तुम्हाला नाही मला नावेची गरज नाही, मी पोहून गेल्याच्या नंतर तुला सुसरी पलीकडे जाऊन देतील का? त्या मगरी जाऊन देणार नाही. मग नावेला टाकून चालेल का? नाही. किंवा नातरी तृप्ती इच्छिचे तरी पाकू कैसे नाही केजे. जर तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही म्हणले नाही स्वयंपाक मात्र मी करणार नाही, मग शेजारी पाजारी म्हणले तुला स्वयंपाक नाही करायचा ना, मग आम्ही तुला तयार असलेले जेवण देतो. तुम्हाला मी दुसऱ्याच्या हातचं खात नाही, मग मारावंच लागेल का नाही? मारावंच लागेल. मग इथं एकच उपाय काय की कर्म त्याला करावंच लागेल. मग कर्म कशासाठी करायचे? ते कर्म त्याला अंतकरणाच्या शुद्धीकरता कर्म करायचे, बरोबर की नाही. आणि अंतकरण शुद्ध झाल्यापासून त्याला ज्ञान होईल का? होणार नाही. मग कर्माला टाकून चालेल का? आहे का नाही. नाही चालत. न करता सिद्धवंत होईजे ना. काय सुरुवातीचीच ओवी काय तर मला वाटतं तिसऱ्या अध्यायामध्येच ओवी आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला ते कर्म करावं लागेल. कर्म कशासाठी करावं लागेल? अंतकरणाच्या शुद्धीकरता कर्म करावं लागेल. आणि अंतकरण जर शुद्ध झालं आणि अंतकरण ते कर्म करत असताना कसं अंतकरण शुद्ध होईल? तर त्याने ते कर्म करत असताना इच्छा रहित निरिच्छ भावनेने कर्म केलं तर त्याचं अंतकरण काय होतं? लवकरात लवकर शुद्ध होत असतं. जवळवरील संघ प्रकृतीचा नाही, तिथं नाही. तो त्यागाना घडी कर्माचा ते झालं नाही. कशी त्याच्या आधीच्या श्लोकात सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये की कर्म येणं निश्चित होईजे ना, असे काहीतरी उभे आलेले आहे. तिथं दिलेलं आहे. जे उचित कर्म टाकेती असं पण आलेलं आहे. जे उचित कर्म टाकेती मग नैष्कर्म्य हो पाहते. म्हणजे आपले उचित कर्म मनुष्याने टाकू नये आणि त्या उचित कर्माला टाकून नैष्कर्म्य कर्मातीत अवस्थेला प्राप्त होईल का? होता येणार नाही. मग उचित आपले म्हणजे शास्त्राने जे कर्म करायला सांगितले ते कर्म करत असताना निरिच्छ भावाने आपण कर्म केले पाहिजे हे सांगायचे. चला असो, वेळ कमी राहिला आपल्याकडं. वेदांत मतात कर्म अनुष्ठान काली निरिच्छ पुरुषाच्या कर्माचे फळ त्यास होत नाही असे सांगितले आहे. त्याप्रमाणे कर्म अनुष्ठानानंतरही पुरुषाची इच्छा निवृत्त झाली तर कर्माचे फळ होत नाही असे वेदांत रहस्य न जाणता पूर्वपक्षीचे म्हणणे आहे. आता समजा ते बीज जगशी दगदली, आता ते मुळात बीज काय केलेली भाजलेली आहे आणि ती पेरली तर उगवतील का? पेरलं तर उगवत नाही. आणि याला असं वाटतं नाही आता आमचं पेरलं म्हणले उगवून आलं, याचं पण उगवून आलंच पाहिजे. तर याचं उगवून काय येत नाही? कारण कर्म कशी आहे?
दगदली म्हणजे ती कर्म कशी आहे, सगळी पोळून टाकलेली आहे का नाही. बीज भाजून केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही, म्हणजे याला परत फळ भोगायला येईल का? फळ भोगायला येणार नाही. आणि याने जर बीज दगदली नाही म्हणजे निरीच्छ भावाने कर्म केले नाही आणि विहित कर्म जर केली नाही तर त्याला भोगायला येणार का नाही? ती त्याला मात्र भोगायला येते. पण निरीच्छ असणाऱ्या पुरुषांनी मला बरं तो कर्म करत नाही का हो, काय त्याचे कर्म उलट कितीतरी जोर लावून कर्म करतो असतो, एवढी सगळी जोर लावून कर्म करतो असं वाटतं याला फळ येतं काय ना भोगायला, पण त्याला फळ मात्र भोगायला येत नाही. त्याची ती सगळी कर्म कशी असतात, कर्मातीत अवस्थेची कर्म असतात. म्हणून तो मुळातच कर्मातीत झालेला असतो. आणि ते कर्म करून जसं आपण म्हणतो की नाही, जैशी बहुरूपियाची राव राहणे स्त्री पुरुष भाऊ नाही म्हणे, तैशी आहे का नाही. ते रंगमंचावरती ती अलका कुबल पिक्चरमध्ये पाहतो की नाही, काय रडायला होते लोकायला आहे का नाही. आणि ती चांगल्या नोटा मोजून घरी निघून जाते ना आपलं बसलं रडत, अशी अवस्था होती की नाही. मग त्याला वाटतं का काही याच्यातून लोक रडावं, त्याला काय काय नाही, रड नाही तर तिकडे काय हो, आपलं काम झालं का नाही. तसं याच्या डोक्यात काय असतं की आपलं काम काय, आपणही ज्ञानवान झालं पाहिजे, आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. त्याकरता निरीच्छ अवस्था, निरीच्छ इच्छारहित अवस्थेने कर्म केलं आणि कर्म झाल्याच्या नंतर त्याला भोगवून का भोगायला येईल का? त्याला मात्र तो भोग भोगायला येणार नाही, हे सिद्धच आहे. पण हे वेदांत शास्त्राचं रहस्य न जाणता आहे का नाही, फक्त कर्मफळाच्या इच्छेचा अभाव असं म्हणता. अरे असं म्हणून चालेल का? त्याने निरीच्छ भावाने कर्म केले आणि तू सकाम भावनेने कर्म करतो आणि फल इच्छेचा अभाव म्हणतो, असं होईल का? असं मात्र होणार नाही. त्या कर्मत्यागाना घडे की जे कर्तव्य सापडे आहे का नाही, त्याला कर्माचा त्याग होतो का? कारण कर्तव्य म्हणे मी करताय कोणीतरी, तो फक्त म्हणतो या हाताने कर्म केलं आहे का नाही, ह्या हाताने कर्म केले, म्हणले का चांगलं नाही कर्म केलं, वाईट कर्म केलं. मग म्हणले या हाताची देवता कोण आहे? इंद्र आहे. मग तुम्ही इंद्राला विचारा. तो इंद्राला विचारायला गेल्याच्या नंतर त्या हाताला चांगलं फळ आलं आणि नंतर काय म्हणला कसला इंद्राने कर्म केले, म्या कर्म केले, यामाने लगेच त्याचा हात धरला आणि त्याला नरकाला नेलं. म्हणजे आपण काय म्हणतो असतो की जोर चांगलं करतो ना सगळ्या लोकांना सांगतो, वाईट कर्म केलं ना मी नाही केलं. आणि जेव्हा कळतं ना याला सुद्धा काहीतरी फळ आहे, मग म्हणतो मी. मग त्याला मी म्हणलं का काळ त्याचा काय करतो, गळा चेपत असतो, असा त्याच्या अंतःकरणात भाव असतो. मग असं म्हणणं आहे ती कोणती कर्म असू द्या, विहित असू द्या, निषेध असू द्या, मी त्याचा करता नाही, कर्म नाही, काहीच नाही. मग यम तुमच्या हाताला धरून नरकाला नेईन का? तुम्ही यमाचे पाहुणे व्हाल का? होणार नाही. यमाचा पाहुणा कोण होतो? मी तुका म्हणे त्याने मनुष्यपणा केली हानी, गेले देवा विसरुणी म्हणता मी माझं म्हणतो. त्याला यम काय करतो, हाताला धरून चला तुम्हाला नरकाला घेऊन जायचंय. तुम्हाला आता मी ना एक बाईक आणलेली आहे का नाही, काळी असणारी बाईक आहे, तिला 2 चांगली शिंग आहे का नाही, हातामध्ये चांगला चाबूक आहे असा लांब आहे का नाही, असा तो घेऊनच येतो असतो आपल्याला नेण्याकरता. म्हणून अशा पद्धतीनं कर्म अनुष्ठानानंतर सुद्धा त्याला अशा पद्धतीनं भोग होत नाही. ठीक आहे. असे वेदांत रहस्य न जाणता पूर्वपक्षीचे म्हणणे आहे, कारण कर्म फळीचे सहित हो अगर फलीचे रहित हो, कर्म आपल्या फळाचा भोग निश्चित देणारच. बघा आता काय म्हणतात बघा, हे पूर्वपक्षी असं जाणतात का याचं रहस्य, हे मात्र जाणत नाही. मग काय म्हणले कारण, याचं कारण सांगतात, कर्म फळीचे सहित हो अगर फलिच्छेत रहित हो, कर्म आपल्या फळाचा भोग निश्चित देणार. ज्ञानी पुरुष असला तर त्याच्या शरीराला भोग होतोच का नाही? मग फलिच्छेत सहित असो नाही तर फलिच्छे रहित असो, फक्त ज्ञानी पुरुषाचा काय असंगत्वाने बोध असतो म्हणून त्याला भोग होत नाही. आणि अज्ञानी मनुष्याला मात्र ते फलिच्छे सहित असो नाही तर फलिच्छे रहित असो, भोग मात्र त्याला अशा पद्धतीने भोगावा लागतोच. आणि कर्माला फळ नाही का? म्हणले ज्ञानी पुरुषाला नाही ना, मग म्हणले भोगावं लागत नाही, फळ नाही ना त्याला. कसं फळ नाही म्हणता? अंतःकरण शुद्धी हे फळ नाही का? बरं अशी कर्म न करता, काही विहित कर्म न करता आपलं अंतःकरण शुद्ध होतं का? सांगा बरं. अहो काहीच कर्म नाही केलं, आमचं अंतःकरण शुद्ध झालं, काही अनुष्ठान नाही केलं, नाम नाही घेतलं, काही लोकांना उपकार नाही केले, काही नाही केले, झालं आमचं अंतःकरण शुद्ध, असं कुणी म्हणेल का? सांगता येईल का कोणाला? म्हटलं ना, जे वेद कर्म टाकीते नैष्कर्म्य हो पाहते, परिकर्म फळे आसक्ती धरून या, त्या कर्म त्यागना घडे, जे कर्तव्य मने सापडे, वर नटे तिथे पुढे दर इंद्रिय जाणं, आयुष्य ते पार्था विषयासक्त सर्वता, ओळखावे तत्वता भ्रांती नाही, याच्यात काही संशयच नाही. ऐका नाही. मग याचा अर्थ ज्ञानी असो नाहीतर आज्ञानी असो, प्रत्येकाला फळ हे आहेच. मग आज्ञानी मनुष्याला काय फळ आहे? भोगावं लागतं.
स्वर्ग नरकाला जावं लागतं. ज्ञानीपुरुषाला काय आहे? फळ भोगावं लागतं. काय फळ आहे? त्याची अंतःकरणाची शुद्धी. अंतःकरणाची शुद्धी ही सुखरूप आहे का दुःखरूप आहे? रूप आहे. सुखरूप आहे का नाही? आणि स्वर्ग नरकादी म्हणून त्या पार्था स्वर्ग संसार नरक व्यथा, म्हणजे हे दुःख आहे का नाही? फळ आहे का नाही? हे विविध कर्म केलं तरी फळ आहे का नाही? स्वर्ग नरक म्हणजे दुःखच आहे का नाही त्याला? आणि अंतःकरण शुद्धीने मोक्ष प्राप्त होतो आणि मोक्षाने मनुष्य मुक्त होतो. अंतःकरण शुद्ध जरी झालं तरी आपल्याला अशा पद्धतीनं सुख होत असतं. मग फळ हे मानावंच लागतं. बघा आता कर्म फळ कारण कर्म फलीचे सहित हो अगर फलीचे रहित हो. कर्म आपल्या फळाचा भोग निश्चित देणारच. फरक इतकाच की काय फरक आहे बघा बरं. आता 1-2-3 मिनिटामध्ये आपण एवढं संपू. आता याच्यामध्ये जरा थोडं रहस्य पाहण्यासारखं असतं ना, म्हणून जरा बारकाईने चाललं. आणि जर ढोबळ असलं तर आपण पुढे निघून गेलो असतो. फरक इतकाच की फलीचे रहित कर्म करणाऱ्यास अंतःकरण शुद्धी रूप फल आणि फलीचे रहित कर्म करणाऱ्यास केवळ स्वर्गादी भोग हेच फळ मिळते. याच्यामध्ये काय करा आता? हा एक प्रश्न तयार करा. कर्म अनुष्ठानकाली आणि कर्मानुष्ठान नंतर हा एक प्रश्न तयार करा. हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणण्यापेक्षा याच्यात जेवढे तुम्हाला प्रश्न तयार करता येईल तेवढे प्रश्न करा. एक मुद्दा आपण काही ठेवत नाही मागं, बारकाईने त्याचं चिंतन चाललेलं आहे. बघा आता फरक इतकाच होतो. फलीचे रहित कर्म करणाऱ्यास अंतःकरण शुद्धी. फलाची इच्छा जर त्याने केली नाही आणि कर्म तर केलं तर त्याला नेत्या पुरुषाला काय होतं? अंतःकरणाची शुद्धी होते. अंतःकरणाची शुद्धी हेच त्याचं कर्माचं काय फल आहे. आणि इच्छेसहित कर्म करणारा जो अज्ञानी पुरुष आहे त्याला स्वर्ग नरकादी हे भोग फळ मिळते. म्हणून स्वर्ग नरकादी फळ मिळते म्हणजे त्याला दुःखरूपी फळ हे पदरात पडत असते. कर्माने अंतःकरण शुद्ध होऊन श्रवणाधिकाने अपरोक्ष ज्ञान झाले तर त्यास कर्माचे फळ होत नाही. परंतु श्रवणाच्या अभावाने किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने ब्रह्मात्मिक ज्ञान झाले नाही तर त्यास इच्छारहित कर्माचाही स्वर्गादी भोग अवश्य होतो. बरं, आता मुद्दा असा होतो की त्याने कर्म केलं, अंतःकरण शुद्ध झालं, पण काय करावं? अंतःकरण शुद्ध झाले पण त्याने श्रवणाधिक केलं पाहिजे का नाही? कारण अंतःकरण शुद्ध झाल्याच्या नंतर बाकीच्या गोष्टी करावं का? उलट अंतःकरण शुद्ध झालं तर त्याला वेदविध कर्माची साधनं जवळ आहे का श्रवणाधिक जवळ आहे? वेदविध कर्माची साधनं श्रवणाधिक जवळ. कारण वेदविध कर्माची साधनं आता ते अंतःकरण शुद्ध झाले, आता कर्म काय करायची गरज आहे का त्याला? नाही, ऐक ना. मग त्याने काय करावं? जवळ श्रवणाधिक जवळ करावं. त्या श्रवणाने जीव ब्रह्मात्मिक ज्ञान प्राप्त करून मोक्ष प्राप्त करून घ्यावा. असा नियम आहे का नाही? हा नियम आहे. मग हा नियम त्याने टाकून दिला म्हणजे त्याने लक्षच दिलं नाही त्या नियमाकडं. मग याचा अर्थ त्याला फळ मिळणार आहे. मग काय मिळणार आहे? स्वर्गाधिक. आणि जर त्याला तिथंच जर श्रवणाधिक जर चांगलं जर झालं तर काय होईल बरं? श्रवण झाल्याच्या नंतर ज्ञान होईल आपल्या आत्मस्वरूपाचं. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने तो मुक्त होईल, ऐक नाही. पण श्रवणाधिक अंतःकरण शुद्ध होऊन श्रवण मनन त्याचं झालं नाही, काहीतरी त्याला प्रतिबंध आला. आता तिच्यामध्ये बोलण्याकरता भरपूर आहे पण त्याला काहीतरी अडचणी आल्या आणि मात्र त्याला श्रवणाधिक झालंच नाही. आणि मग आता अंतःकरण तर शुद्ध झालं, मग आता काय करायचं? मग म्हणले जा स्वर्गाला. मग त्याला स्वर्गाला जावं लागतं. मग स्वर्गात काही दिवस राहतो आणि मग स्वर्गात मला असं वाटतं काय उभे त्या म्हणजे प्रयत्नाचं उचलतं पाऊल त्याने जर घेतलं असतं तर तो मुक्त नसता झाला का? मुक्त झाला असता, ऐक नाही. पण अंतःकरण शुद्ध म्हणजे त्याची बुद्धी शुद्ध झाली का नाही? मग पुढच्या जन्मामध्ये त्याला ते काय सुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्ट अभिजायते 2 कुळाचं वर्णन त्याच्यामध्ये आपल्याला 6व्या अध्यायामध्ये आलं, ऐक नाही. पहिल्या कुळामध्ये श्रीमंत चांगल्या घरामध्ये आणि दुसऱ्या काळामध्ये डायरेक्ट संतांच्या घरामध्ये येतात, ऐक नाही. अशी त्यांची अवस्था असते. म्हणजे ते उपजतच ज्ञानी, ऐक नाही. सूर्याच्या पुढं सूर्याची किरण जशी प्रकट होतात की नाही तसं त्यांचं त्या ठिकाणी काय असतं? ज्ञान असतं. 6व्या अध्यायामध्ये ह्या ओव्या आपल्याला आलेलंच आहे. ठीक आहे ना? मुद्दा लक्षात आला ना तुमच्या सर्वांच्या? असे उपजत ज्ञान असत ते म्हणायचं स्वर्गादी उभून परत ते अपूर्ण राहिलेला पूर्ण करण्यासाठी ते ज्ञानी आहेत पण यथार्थ ज्ञानी नाही, दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं नाही. अंतःकरण शुद्धी झाली पण पूर्ण ज्ञान प्राप्त न झाल्यामुळे श्रवणच घडलेलं नाही त्यांना. अंतःकरण शुद्ध झालेलंच आहे. जमीन चांगली सुपीक झालेलीच आहे. मग चांगल्या जमिनीमध्ये सुपीक झाल्याच्या नंतर बीज पेरलं तर स्वाभाविकपणे लवकर येत असते, आहे का नाही? तसं अंतःकरण याचं चांगलं शुद्ध झालेलं आहे पण श्रवण घडलं नाही, काहीतरी त्याला प्रतिबंध आला
श्रवण घडण्याकरता. म्हणून त्याला आता अंतःकरण शुद्ध झालेले, तो नरकाला तर जाऊ शकत नाही ना. म्हणून तो जाईल, कुठं जाईल? देह पाडल्याच्या नंतर स्वर्गालाच जाणार आहे. पण स्वर्गातून माग आल्याच्या नंतर परत अशा घरामध्ये जन्माला येईल. सुचिनाम श्रीमताम गेहे, अशा घरात जन्माला येतो. किंवा दुसरे काहीतरी श्लोक त्याच्या पुढेच आलेले आहे, तर त्या घरामध्ये येऊ शकतो. म्हणजे वैशीच्या म्हणजे जयाच्या चिंता झाली स्वराची पतिव्रता, जयाची क्रूर देवता आदिरीती त्यांच्या घरी जन्माला येणार. त्यांच्या घरी जन्माला येत असतो. चला असू द्या. किती वेळ झाला बघा बरं, वेळ किती झाला बघा. झालाय वेळ. झाला वेळ ना. बरं चला, आता जास्त होण्यापेक्षा आहे ना इथपर्यंत मुद्दा थोडा समजवतो. आता उद्याला आपण हा विषय फायनल करू आणि रशियाला सुरुवात पण करू आपण. आता उद्या पण त्यांनी सांगितलं होतं ना, नामस्मरण वगैरे काही गोष्टी आहेत. नामस्मरणाने त्याची निवृत्ती होते. नामस्मरणाने कर्माधिकाची पापाची निवृत्ती होते का? हो, पण म्हटले ना, चाल केलाशी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापाची नाही असे, नाम घेता जवळी वशे, नामाने सगळी पाप जळून जातात. आणि उद्या तिथे विरोध केलाय, नामाने काही पाप जळत नाही, काय नाही. असं कसं काय? साधू संतांच्या विचाराला बाध आला की नाही? तर म्हणले, तुम्ही जशा अर्थाने समजता की त्या नामाने त्याची निवृत्ती होते, पण तुम्हाला अर्थ अजून कळाला नाही. म्हणून विचारसागर आपल्याला बारकाईने समजून घेतला पाहिजे. आणि तो विचारसागर बारकाईने समजून घेतला तर नामाचं महत्त्व आपल्याला कळेल. आणि नाही तर तो समजून नाही घेतला, शास्त्र जर समजून नाही घेतला आणि हा विषय बरंही त्याने नामस्मरण केलं, पुण्य उत्पन्न होईल, पण मुक्त मात्र होणार नाही. तो विचार आपण आता उद्याला करू. आता थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण हरी. राम राम